आहे फ्रेंड सोबत. आता आम्ही चाललेलो आहे राज आणि ऋषाच्या बर्थडेची पार्टी घ्यायला. काय ते पोरं एवढी चित्र डोक्याची आहेत, एवढी चिवित वीकेंड प्लॅन केलेला आहे फ्रेंड सोबत. तर आम्ही चाललेलो आहे राज आणि ऋषाच्या बर्थडेची पार्टी घ्यायला शिवापूरला. तर आपण बघूयात कोण कोण. तुझ्या राज आहे, गोट्या आहे, आदित्य, शुभम, ईशा आणि साक्षी. आमचा वीकेंड प्लॅन ठरलेला आहे. आणि ह्या आमच्या ग्रुपमधील गोपाल आणि ऋषिकेश हे मागून येत आहेत, त्यांच्या आम्ही वाट बघतोय. तर आपण बघूयात ते काय करते, कसं करते. आणि आपण तर आलेले आहे, तुम्हाला दिसत असेल मागे गोपाल वडजे आणि ऋषिकेश पवार आलेले आहेत, जे की स्पॉन्सर आहे या पार्टीचे. ऋषिकेश आणि राज. तर चालूया आपण. तर एका गाडीवर आता साक्षी गोट्या भाऊने एक गाडी अरेंज केलेली आहे, गोट्या आणि शुभम. त्याच्यामुळे प्लॅन सक्सेस झालेला आहे. धन्यवाद मित्रांनो. अशा तुमची कृपा असावी तर आपले अजून यशस्वी होणार. कुठे चाललेलो आहोत आपण आता. आणि शर्ट त्याचं बघू शकता तुम्ही किती पुढं जेवण नियोजनासाठी चाललेला. एक विषय झालेला आहे, आमच्यातल्या 2 गाड्या पुढे गेलेल्या आहेत ह्या साईडला. त्यांना थांबा थांबा बोलले तरी ते पुढे गेले. आणि आता त्यांना बोलवण्याचं चाललेलं आहे, पण त्यांना काय रस्ता कळा नाही. पुण्यातली आणि बाहेरगावची पोरं अशी असतात, सातार साईडला आल्यावर अशी चुकतात. म्हणून सातार मधले लोकांनी त्यांना कमेंट करून सांगा. आणि ते आता आलेले आहेत, तर आता त्यांना शिव्या बसणार आहेत, ते आपण स्किप करूयात. गोपाल वडजे कसा आलेला आहे हिरो सारखा. बघा एंट्री बघा फक्त तुम्ही गोपाल वडजेची. आणि रोहित वावरे. त्यामुळे आमच्या गाडीच्या मागे थांबा. तुम्हाला नक्की आयुष्याचा पण आणि रस्ता पण तुम्हाला चांगलाच मार्ग दाखवू आम्ही. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. धन्यवाद.
अशा व्यक्तींच्या पाठीमागे जाऊ नका, आमच्या मागे या. हे असे येडे आमच्या ग्रुपमध्ये असले आम्हाला उशीर होतोय. त्याला पेट्रोल टाकायला लावलं तर त्याला एक पंप भेटला नाही. त्यामुळे असे बाहेरगावचे पोर आहेत ना, मित्र करूच नका, साताऱ्यातलेच करा. कसं मग सगळं एकदम सुरळीत होतंय. साताऱ्याचे विषय डायरेक्ट खतम. फोटो काढायचा जागा होती समोर आली. अरे जाताना घाटातून जायचं जाताना. हा ना, ह्याला सांगत होते ऐकत नाही हा पोरगा, नुसतं चिडचिड चिडचिड चिडचिड. आपण चाललेलो आहे महादेव मंदिराकडे, इथून जे 4 किलोमीटर आहे. ते दिलदार बघा, त्या आजोबांना कुठेतरी जायचं होतं कार्यक्रमाला, त्यांना लेट होतंय तर त्यांना ते घेऊन चाललेले आहेत. आदित्य खूप आहे आणि साताऱ्याचे सगळे पुण्याचे सगळे अशीच असतात दिलदार माणसं. आणि साक्षी त्याला बोलते त्याला पळून कुणी नेलं तर. आणि गोट्या व्हिडिओ मध्ये जास्त आलेला नाहीये कारण गोळ्या. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय शिंदेवाडी मध्ये. माणूस आहे, त्यांना तिथून पेट्रोल टाकून यायला पाहिजे होतं. इथपर्यंत आम्ही बी तेच सांगत होतो त्याला. वापस आला. काय सांगतो तुम्हाला, सांगत होतो पेट्रोल टाकाय, काय पेट्रोल नाही. तिकडे जाऊन परत इथं आला आणि परत तिकडे पेट्रोल पंप. समझ रहे हो त्याला म्हणतात ना डिमेन्शिया डिसऑर्डर आहे त्याला. तर त्याला तुम्ही काय वाईट साईड बोलू नका, आम्ही बोलले हे बी सांगू नका. बघा मित्रांनो, वातावरण आता अशा प्रकारे मी मित्रांनो हा नाच नाच. परमनंट आहे. हा त्याचा सिग्नेचर स्टेप आहे गोट्याची ही, तर तुम्ही बघू शकता. गाईज हा आलेला आहे आणि एवढा येडा पोरगा आहे हा, ह्याच्यामुळे सगळा गबस. पेट्रोल पंप आहे, कुठे पेट्रोल पंप इथं एवढा लांब लावून 2 किलोमीटर. मग तुला कळलं पाहिजे होतं ना ते. सोलापूरची अशी येडी असतात सगळी. तर गाईज आम्ही आता चाललेलो आहे, निघलेलो फायनली स्टँड. इथून घ्यायचंय राईट, तिकडे दाखवलंय पानच्या साईडला जायचंय. आणि इकडे आहे महादेवाच्या, आणि इकडे जरा खड्डे खुड्डे आहेत गाईस, तर तुम्ही सांभाळून या. आणि हा पळणी बरोबर. ही झाडं कशी आहेत आम्हाला माहिती नाही, तुम्ही आम्हाला सांगू शकता. बदाम नाही. अरे सॉरी गाईज, गुगलला सर्च करून पटत सांगतो तुम्हाला. बघू शकता आदित्याचं गोट्यातलं एक वासरून वळून आलेलं आहे इकडं. आदित्य भाऊ तुझं वासरू सापडलं. आणि रे गाईज अंजिराची बाग आहे. बघा हे हॉटेल आहे आपलं. तर हे लोकेटेड आहे गोगलवाडी पासून, म्हणजे गोगलवाडी मध्येच आहे. तर कृपया विजिट करा.
नियोजन बियोजनासाठी सगळं एकदम ओके मध्ये आहे. काय काय फॅसिलिटीज आहेत तिथे? स्विमिंग पूल आहे, राहायची सोय आहे हा. आणि जेवण वगैरे एकदम क्वालिटी भेटतं. हम्म. तर मासे वगैरे काय खायचं असेल तर तुम्ही visit करू शकता. तिकडं कोणतं तिकडे? तिकडं बघ. स्विमिंग पूल तिथे येडापणा चाललेला आहे रोहितचा. रोहित एकदा डान्स करून दाखवतो. शेणाच आहे गाईस, काय विषय नाही. मला तर वाटलं येऊन मारतीला मला. अगं निशाणावर एक रील बनवा. केलेले आहे. गाईस हे सगळे रील बनवतात आणि आपण फक्त आपल्या वाईफ एन्जॉय करूया. सेकंड टेक मध्ये दुसरं कोणीतरी गाण केली आणि थर्ड टेक घ्यायसाठी आम्हाला गाड्यामध्ये तर काय हा थर्ड टेक आहे आणि साक्षी कमालाने गाण केली. बॅक कॅमेरा फिरवून पडली असते काहीच पडलीच असते पहिले. पण व्ह्यू एन्जॉय करू शकता काही. आमचं काय गाडी येत जाईल पडत राहील आम्ही येऊ त्याला मला बरोबर परत येऊ पण व्ह्यू काय करू शकतो.